पुढची बातमी आहे शिंदे आणि भाजपच्या गोटातली। शिंदे गटातल्या अनेक मतदारसंघ हे भाजपने स्वतःकडे खेचल्याने नाराजीचा सूर ऐकायला मिळतोय। भाजपवर शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत नाराजीचा सूर आहे। निगेटिव्ह सर्व्हेचं कारण पुढे करत जागा स्वतःकडे घेतल्याची तक्रार सुद्धा मांडण्यात येते। शिवसेनेच्या काही जागा अप्रत्यक्षरित्या स्वतःकडे घेत असल्याची तक्रार ही ऐकायला मिळते। नेत्यांचं खच्चीकरण होत असल्याची चर्चा पक्षामधल्या नेत्यांमध्ये आता सुरू आहे। त्याच्यामुळे शिंदे गटामध्ये आता भाजप विरोधातल्या नाराजीचा सूर हा ऐकायला मिळतोय। आपल्या सोबत प्रतिनिधी गिरीश गायकवाड आहे। गिरीश, काय सुरू आहे शिंदे गटामध्ये? नक्कीच बनाशी आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं भाजपकडून प्रत्येक जागेचा सर्वे केला जातोय आणि महाराष्ट्रातील 48 जागांचा देखील त्यांच्याकडून सर्वे करण्यात आला। बऱ्याचशा ठिकाणी निगेटिव्ह सर्वे आल्या असं सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी ज्या जागा आहेत, शिवसेनेच्या ज्या जागा आहेत त्या कुठेतरी कमी होताना आपल्याला पाहायला मिळत होत्या आणि त्यामुळेच आता ही जी चर्चा आहे ती रंगत आहे। कारण जे उमेदवार आहेत ज्यांना आपल्याला तिकीट मिळणार नाही असं वारंवार वाटत आहे, त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे की भाजपकडून कुठेतरी दबाव तंत्राचा वापर केला जातोय आणि आमच्या इथला सर्वेच निगेटिव्ह आहे असं सांगून या सगळ्या जागा ज्या आहे त्या स्वतःकडे वळता करण्याचा जो प्रयत्न आहे तो भाजपकडून केला जातोय आणि सातत्यानं हा प्रयत्न पूर्वीपासून पण नाही सुरू होता अशी खंत सुद्धा या सगळ्या खासदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवरती TV9 ला माहिती दिलेली आहे की सांगितलेलं आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय की आता एक नाराजीचा सूर आहे। त्यामुळे शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळणार आहेत हा सुद्धा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। मुख्यमंत्री वारंवार आग्रही आहे। आपण पाहतोय की वर्षा बंगल्यावर सुद्धा काल रात्री 1:30 वाजेपर्यंत खलबतं सुरू होती। आज पहिली 8 नावांची जी यादी आहे ती सुद्धा जारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कोणत्याही क्षणी यादी सुद्धा एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जारी केली जाईल असं सुद्धा बोललं जात आहे। आपल्यासोबत संजय शिरसाट आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते। आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, त्यांना सुद्धा विचारणार आहोत की नेमकं यामध्ये तथ्य काय आहे। जो सर्वे झाला आणि भाजप वारंवार सांगते की या ठिकाणचा सर्वे निगेटिव्ह आहे त्यामुळे ही जागा भाजपनं लढवावी, यामध्ये किती तथ्य? एक नाराजीचा सूर आहे, काही चिंतातूर आहेत सगळे आमदार खासदार की कशा पद्धतीनं आता पुढचं राजकारण होईल किंवा कशा पद्धतीनं आता खासदारकी लढवली जाईल? हे बघा, सर्वे जो आहे ना, सर्वेवर एवढं काही अवलंबून नसतं। तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की मागच्या विधानसभेला प्रशांत किशोर हे मोठे ते काय दिल्लीचे वगैरे जे आहेत त्यांनी सर्वे केला होता। उबाटा गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडून सर्वे करून घेतला होता। त्याच्यामध्ये माझी जागा म्हणजे मी स्वतः त्याच्या सर्वेमध्ये C कॅटेगरीमध्ये आलो होतो। मग मी निवडून कसं आलो? म्हणजे गेल्या 2 निवडणुकीमध्ये जेवढे मला लीड नव्हती त्यापेक्षा जास्त मताने मी निवडून आलो। 42,500 मताने निवडून आलो। म्हणून हा सर्वेवर सर्व तुम्ही अवलंबून राहू नका। सर्वे लोकसभेला सुद्धा पाहतो, आपण विधानसभेला पाहतो, मध्य प्रदेशचा सर्वे काय होता, झारखंडचा सर्वे काय होता। जर असं सर्वेवरच गेलं तर मी सत्ता गेले जमा होत्या, परंतु ह्या सर्वेला प्रत्येक वेळेला कारण असं दाखवता येणार नाही आणि सर्वे हा सॅम्पल सर्वे असतो, हा काय परिपूर्ण सर्वे नसतो। म्हणून त्या सर्वेच्या आधारावर एखाद्या उमेदवाराला डावलणं हे सुद्धा चुकीचं आहे। म्हणून तुम्ही सर्वेवर जाऊ नका, त्या ठिकाणचे असलेल्या लोकांना, ग्राउंड लेवलला जे लोक आहेत जे आपल्याला मतदान करतात त्यांच्या भावना हे समजून घेतल्या पाहिजे। आता आम्ही पाहतो 2 दिवसापासून सर्वे आला, निगेटिव्ह आलाय म्हणून याला आपण असं करायचं त्याला तसं करायचं आणि तिथलच्या हजारो कार्यकर्ते आज शिंदे साहेबाला भेटत आहेत। साहेब आम्ही एवढ्या मताने निवडून येणार आहे, लाखोचा फिगर त्यांची येते। मग हा सर्वे कुठं ती लाखोची फिगर कुठं? कुठेतरी मॅच झाली पाहिजे, नाही काहीच मॅच होत नाही। म्हणून हा सर्वेंचा बाऊ करण्यापेक्षा त्या मतदारसंघामध्ये असलेला आपला उमेदवार कसा आहे किंवा तिथलचं जनमत काय आहे हे आपण आपल्या मनाने ठरवलं पाहिजे आणि त्यात कुठं जर कमी बात थोडं बहुत पडत जरी असला तर त्याला आपण पिकअप कसं करू शकतो, त्याला पुढं वाढू कसं शकतो याच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे। प्रत्येकाचा सर्वे मग तुमचा निगेटिव्ह आला तर पॉझिटिव्ह कुणाचा आला हा सुद्धा एक प्रश्न आहे ना। म्हणून तुम्ही आता त्या सर्वेच्या याच्यात न जाता उमेदवार आपला जर चांगला असेल तर निश्चित त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे अशा मताचा आम्ही आहोत। नक्कीच, पण ज्या कारणामुळे तुम्ही ठाकरेंची साथ सोडली तेच जर भाजप करत असेल तर मग असं सुद्धा बोललं जातं की मग इथे येऊन फायदा काय? त्यामुळे ही सुद्धा एक खंत आहे जी व्यक्त करण्यात आलेली आहे। खरं आहे यामध्ये काय तथ्य वाटतं तुम्हाला? भाजप काय करते? भाजप करणार कोण? भाजप आपल्या पक्षाचा निर्णय घेत आहे। भाजप आमचा निर्णय घेत नाही, आमचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेत आहेत। म्हणून शिंदे साहेब काय निर्णय घेईल तो आम्हाला बंधनकारक आहे। म्हणून तुम्ही भाजप त्याच्यात काहीतरी करतोय, भाजप काहीतरी तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न करतो, असे जे काही वावड्या उठवले जातात त्याच्यात काय अर्थ नाही।
आमचा निर्णय आम्ही घेणार, भाजपचा निर्णय घेणार, राष्ट्रवादीचा निर्णय घेणार. कुणाला उमेदवारी द्यायची, कुणाला नाही द्यायची. आम्ही भाजपचा निर्णय घेऊ शकतो का, याला द्या का त्याला द्या? नाही घेऊ शकत. तसं तेही घेऊ शकत नाहीत. म्हणून या बाबती एकमेकाशी निगडीत नाहीत. आमचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे. नाही, पण शिवसैनिक नाराज आहेत या सर्वेवरती. एकंदरीतच ज्या पद्धतीने सर्वे केला जातोय, उमेदवार नाकारले जात आहेत, उमेदवारांची तयारी आहे, ते तिथे जास्त मतांनी निवडून येतील असा त्यांचा विश्वास आहे. पण हे सर्वेचं कारण त्यांना दिलं जात आहे. नाही, असं काही नाही आहे. एखाद्या दोन ठिकाणी निश्चित काही ठिकाणी प्लस मायनस होऊ शकतं आणि हे तुम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये पहा. कोणत्याही पक्षाचा तो असेल, भाजपमध्ये 30% लोकांच्या सीटं का कापल्या जातात? कारण की त्यांच्याबद्दलचं असलेलं जनमत खराब झालं असेल किंवा त्यांचं कार्यक्षमता बरोबर नसेल, काम व्यवस्थित केलं नसेल किंवा त्यांच्यावर काही आरोप झाले असतील किंवा आता त्यांना थांबलं पाहिजे असं मत असेल, असे 3-4 कारणास्तव त्यांना साईड ट्रॅक केलं जातं. आणि म्हणून एखाद दोन जागे जर असं काही होत असेल तर त्यात काही गैर पण नाही. तुम्ही हेही समजू नका की एखाद्या उमेदवाराला एकदा उमेदवारी दिली म्हणजे त्याच्या अंतापर्यंत तोच उमेदवार राहील, असंही घडत नसतं. हे चेंजेस हे कालचक्र आहे, त्याच्यामध्ये हे सगळे चेंजेस येत राहतात आणि हे येणं हे क्रमप्राप्त आहे. आपल्या जागेची जी यादी आहे ती आज जाहीर होईल असं बोललं जाते. काल सुद्धा रात्री 1:30 वाजेपर्यंत सगळी खलबतं सुरू होती. तुम्ही स्वतः उपस्थित होतात त्या ठिकाणी. काय नेमकं घडलंय आणि आज यादी जाहीर होईल? किती जणांच्या गायामध्ये उमेदवाराची माळ पडेल असं तुम्हाला वाटतं? अहो, काल जर इतक्या वेळ जर ते बसलेत तर निश्चित त्याच्यातून सर्व मार्ग निघलेत. आता शिवतारे प्रकरण संपलं. असे अनेक प्रकरणाचे निकाल कालच्या बैठकीमध्ये लागले गेलेले आहेत. म्हणून आज एक यादी निश्चित जाहीर होईल. हा पहिला टप्पा असणार आहे, फेज 1 तो असणार आहे. आणखीन 2-4 दिवसांतर दुसऱ्या टप्प्यामधली यादी जाहीर होईल. आणि म्हणून आता चर्चा ह्या थांबलेल्या आहेत. आता उमेदवाराची घोषणा करणं बाकी आणि मला वाटतं शिंदेसाहेब आज ते घोषणा